श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी या ग्रंथाची प्रस्तावना आपण ऐकत आहोत. प्रस्तावना केलेली आहे परमपूज्य गुरु माऊली अण्णासाहेब मोरे. चला तर मग आपण ऐकूयात प्रस्तावना. भाविक भक्तजन हो, भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता अनेकविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रेय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1149 छेलीखेडे पंजाबमधून प्रकट होऊन भगवान श्री दत्तात्रेयांनी आगळावेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलाया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्री वल्लभ हे नवीन नामाभिधान धारण करून सुमारे 150 वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इसवी सन 1528 कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथून श्री नरसिंह सरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्ष कार्य केले. याच काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्र तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1678 या अवतारांची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला. इसवी सन 1856 अक्कलकोटमध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्ष आगळ्यावेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनवले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली. पूर्वसंचिताचा मागोवा न घेता सर्वार्थाने कल्याण केले. मात्र हे करताना वाऱ्या किंवा खेट्या घालाव्यास लावल्या नाहीत. कुठेही प्रचार अथवा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार याविषयीचे मूळ विचार मांडले. इसवी सन 1878 समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिकदृष्ट्या देह संपविला. परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्या वेगाने दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गातून सुरू आहे. हा मार्ग गुरुप्रणीत मार्गावर अधिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवतो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनवतात. श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान मंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने नित्यसेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावे. विष्णू बळवंत थोरात यांनी इसवी सन 1897 साली ही 21 अध्यायाची छोटीशी पोथी प्रकाशित केली. इसवी सन 1915 साली व 1968 साली या पोथीच्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या. त्याच मूळ प्रतीवरून कोणताही बदल न करता सद्गुरू प.पू. मोरेदादांनी 1972 साली दिंडोरी प्रणीत मार्गासाठी हा ग्रंथ प्रकाशित केला. त्याच प्रतीचा आधार घेऊन ही नवीन प्रत श्री स्वामी समर्थ सेवेकरांसाठी श्री गुरुकुलपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आपल्या स्वतःच्या मुद्रणालयात छापून प्रकाशित करीत आहोत. ही